नमस्कार मंडळी, मी अंकिता. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तर नाही म्हणता येणार, पण मग 2-3 दिवस झाले तर आपले व्लॉग वगैरे काही आलेले नाही आहे. तर ते का आले नाही हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करते की काय झालं होतं नेमकं. तर असं झालं होतं की मोबाईलच खराब झालेला होता आणि माझ्या मोबाईलवरती डोलोने चहा सांडवला होता. ॲक्सिडेंटली सांडला त्याच्याकडून. त्यामुळे मग आता काय करणार, तर 2-3 दिवस मोबाईल रिपेअरिंगमध्येच निघून गेले. सो माझ्याकडे मोबाईलच नव्हता. आणि यातल्या यात झालेली एक चांगली गोष्ट ती म्हणजे की जेव्हा मोबाईल नव्हता 2 दिवस, तर तेव्हा मी काय केलं. तर ही असं खूपच म्हणजे मला सांगू का वाटतं ही गोष्ट, की झालीच अशी छान गोष्ट आहे की मोबाईल नव्हता आणि त्यामुळे मग मी करणार काय. जेव्हा मोबाईल रिपेअरिंगला दिला त्यावेळी माझ्या डोक्यात खूप विचार चालू होते की आता कशी व्हिडिओ करू, काय करू, आता पॉज होईल, पुन्हा पुन्हा गॅप होईल. म्हणजे आधीच मी मनात खूप सारं ठरवून ठेवलं की आता मी खूप बोर होणार आहे आणि आता व्हिडिओज पण करता येणार नाहीये, तर मी दिवसभर करणार तरी काय आहे. आणि मला हे पण होतं की असा गॅप झाल्यावर आता पुन्हा कसं व्हिडिओचं करायचं, मोबाईल चांगला होतो की नाही, पुन्हा नीट चालतो की नाही, काय माहिती या सगळ्यांना किती टाईम लागतो. पण ते सगळं झालं आणि मोबाईल रिपेअरिंगला दिला. तर दिवसभरातले मी सगळे माझे घरातले रेग्युलर कामं करून घेतले आणि मग दुपारची वेळ जेव्हा की मेन ती वेळ असते जेव्हा आपण मोबाईल हातात घेत असतो, म्हणजे आपण बायका तरी, कारण तोच एक फ्री टाईम असतो आपल्यासाठी. मुलं वगैरे झोपलेले असतात, मग आपण आपला वेळ मोबाईलमध्ये घालवत असतो जर झोपलो नाही वगैरे तर. पण मग मी ठरवलं की आता तरी काय करणार आहे, आपण तर बसलो, आता बसून बसून किती बसणार आहे. मग आपल्याला अशा वेळी घरातली कामं सुचतात किंवा मग काय आपले एक्स्ट्राची कामं असतील ते सुचतात. मग मीही तेच केलं आणि बघितलं की काय काय कामं चेक केली की काय काय कामं आपल्याला एक्स्ट्राचे आहेत. मग लक्षात आलं की आपल्याकडे तर भरपूर कामं आहे, पण इतके दिवस पण ते होतंच, पण मोबाईलमुळे आपल्याला ते सुचत नव्हतं बहुतेक, किंवा मग ती करायची इच्छा होत नव्हती. पण आज तर मोबाईल नाही आहे तर मग मी ते तर करू शकते. मग दळणं केली, परत जे काही जुने कपडे होते ते सॉर्ट करून ठेवले आमच्या तिघांचे पण, आणि जे काही म्हणजे छोटे झालेले कपडे, जे फाटलेले कपडे ते वेगळे केले. तरी माझं सर्व हे सगळं कामावरून ते पण 2 तासात संपवून गेलं. पुन्हा माझ्याकडे वेळ होता की अजून मी काय करू शकते. तर त्यानंतर डोलो झोपेतून उठली. मग नंतर डोलोचा मी अभ्यास घेतला आणि तिला पण मी फ्री दिसले, म्हणजे मोबाईल हातात नाही काय नाही, तर तिला पण खूप छान वाटलं आणि लगेच ती पण अभ्यासाला खूप इंटरेस्टिंगली बसली आणि सांगत होती की रिव्हिजन वगैरे बरंच काही आम्ही केलं, जे काही आधी झालेलं आहे ते पण तीनदा ती रिव्हिजन करत होती आणि ते खूप छान वाटलं मला पण. आणि तिच्यासोबत वेळ आणि मग सर्व काही तिचं रिव्हिजन वगैरे सगळं 1-1.5 तास आम्ही ते केलं असेल. मग त्यानंतरही थोडासा वेळ होता, मग आम्ही दोघींनी तो एकमेकींसाठी वेळ दिला. आम्ही दोघींनी खूप मस्ती केली, खूप मज्जा केली आणि असं खूप गप्पा पण मारल्या. तशी ती छोटी आहे पण मग गप्पा पण कशा मारल्या की ती मला छान छान गोष्टी सांगत होती, मी ऐकत होते आणि मलाही फोन नव्हता त्यामुळे काहीतरी एंटरटेनमेंट म्हणून असं आमचं खूप सारं बोलणं झालं. आणि तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की हे तर रोज पण होऊ शकतं, पण का होत नाहीये त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे मोबाईल. आणि मोबाईलमुळे मग आपण घरातल्यांशीच बोलत नाही आणि खूप कमी वेळ आपण एकमेकांसाठी देतो असं मला वाटलं. आणि तो दिवस म्हणजे ते 2 दिवस जरा वेगळेच होते. तर मोबाईल आल्यापासून पुन्हा तो वेळ कमी झाला. तर ती गोष्ट नक्कीच मला कळाली की खरंच आपण घरातल्या मुलांना किंवा घरातल्या माणसांना आपल्या मोबाईलमुळेच कमी वेळ देतो आणि तो तर आपण दिलाच पाहिजे असं मला वाटायला लागलं. आपल्याला असं वाटतं ना की आपण मोबाईलशिवाय राहू शकत नाही, आणि जोपर्यंत आपला मोबाईल हातात आहे तोपर्यंत आपल्याला असंच वाटत राहील की खरंच आपण याच्याशिवाय कसं राहणार, आपले कामं कसे होणार काय. तर सगळं ठीकच आहे आणि विदाऊट मोबाईल पण आजकाल कोणी राहू शकत नाही, कारण सगळी आपली कामं पण त्यावरच डिपेंड आहेत. तर त्याला सांभाळून पण आपण घरातल्यांसाठी पण कसा वेळ काढतो किंवा काय, तर ते आपल्यावर आहे आणि तो आपण काढायला हवा. कारण नुसतंच ते मोबाईलमध्ये गुंतून गुंतून आपण कुठेतरी मेंटली पण असं एकदम डिस्टर्ब होतो कधी कधी, कारण हेच 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 सगळ्या गोष्टी बघून बघून. पण 2 दिवस मला ती पण गोष्ट जाणवली की आपलं माइंड पण असं रिलॅक्स असतं आणि आपण एकदम घरात असतो, म्हणजे आजूबाजूला काय चाललंय काय नाही आपलं खूप लक्ष असतं, ते की इतर वेळेस नसतं, कारण मोबाईलमुळे आपलं माइंड खूप डायव्हर्ट होत असतं त्यामुळे. आणि आपण लक्ष देतो की कुठे काय चाललंय वगैरे. हा व्हिडिओ मी यासाठीच बनवत आहे की मला असं सांगायचं आहे की
मलाही तेच वाटलं होतं की मोबाईलशिवाय मी कशी राहणार, 2 दिवस कसं जाणार वगैरे, कसं टाइमपास होणार. पण काही नाही, करण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात आपल्या घरातच, त्या आपण करू शकतो, ते आपण अनुभवू शकतो. आणि फक्त मोबाईल पण माणसाने खूप नाही केलं पाहिजे, मग आपल्याला दुसऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी दिसणं पण कमी होतं. कारण मग आपण त्याकडे लक्षच देत नाही, कारण आपलं लक्ष पूर्णपणे मोबाईलमध्ये असतं. तर मला इतकंच वाटतं की मी असं मनात ठरवलेलंच आहे आत्ता की जितकं गरजेचं आहे किंवा जितकी आवश्यकता आहे तितकाच मोबाईल वापरायचा. त्या व्यतिरिक्त मोबाईलपासून जरा दूरच राहायचं. जेव्हा मोबाईल देत होते रिपेअरिंगला तेव्हा मला वाटायचं की कधी हा मोबाईल रिटर्न मिळेल, मला लवकर झाला पाहिजे. पण 2 दिवसानंतर जेव्हा मोबाईल माझ्या हातात आला तेव्हा तेवढी एक्साइटमेंट नव्हती. तेव्हा मला असं वाटलं की ठीक आहे, चला झालाय ठीक. पण मग असं नव्हतं की बापरे माझा मोबाईल मिळाला, असं काही नव्हतं. मी तर हे 2 दिवस पूर्णपणे म्हणजे युजफुली घालवलेले आहे. सर्व काही युजफुल गोष्टी, सगळ्या छान छान गोष्टी केलेल्या आहेत. आणि आता मला काही वाटत नाही आहे की मोबाईल नसला तर कसं वगैरे काय असं. कारण मला कळलंय की मोबाईल नसल्यावर उलट खूप सारं काम होतं आपल्याकडनं, आणि ज्या गोष्टी खूप दिवसांच्या पेंडिंग आहेत त्या आपण मार्गी लागतात. आणि मी पण ठरवलंय की होईल तितकं मोबाईलपासून लांबच राहणार मी. आणि जेव्हा फक्त व्हिडिओ वगैरे बनवायचं असेल त्या गोष्टीसाठीच फक्त मोबाईल यूज करणार. आणि फक्त एवढंच वाईट वाटलं की 2-3 दिवस मला व्हिडिओ पोस्ट करता आले नाही. पण इट्स ओके, तुम्ही सगळे समजून घ्यालच, कारण आता प्रॉब्लेम पण तसाच होता. आणि आता इथून पुढे छान छान व्हिडिओ अजूनच येतील, त्यामुळे कीप सपोर्टिंग. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझं चॅनल, आणि असेच मला सपोर्ट करा. थँक्यू. दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय.